दोन समाजात तेढ निर्माण करून भालकेंनी निवडणूक जिंकली. भाजप आमदार आवताडेचा गंभीर आरोप. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जातीमध्ये तेढ निर्माण करून नगराध्यक्षपद जिंकले असा आरोप भाजप आमदार समाधान आवताडे यांनी भगीरथ भालकेवर केलाय. नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भगीरथ भालके व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असा गंभीर आरोप पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला. यापूर्वी पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे प्रमुख उमेश परिचारक यांनी भालकेवर जातीय वादाचा आरोप केला होता. त्यानंतर आज आमदार समाधान आवताडे यांनीही भालकेवर निशाणा साधला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आमदार आवताडे यांनी पराभवाविषयी पंढरपुरात पत्रकार परिषदेत भाष्य केले. आमदार आवताडे म्हणाले की पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी भालके गटाने भाजप उमेदवाराबद्दल फेक नेरेटिव्ह पसरवण्याचे काम केले. याच दरम्यान भगीरथ भालके व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांना भावनिक करून आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांना यश आले. परंतु केवळ निवडणुका जिंकण्यासाठी जातीचा आधार घेणे हे कोणत्याच समाजासाठी किंवा जातीसाठी ही बाब चांगली नाही. केवळ राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी जातीयतेचे विष पेरणाऱ्या लोकांना वेळीच मतदारांनी रोखण्याची गरज आहे. केवळ जातीयवाद आणि भावनिकतेवर राजकारण होत नाही. विकास महत्वाचा आहे असेही त्यांनी सांगितले. दोन्ही नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, परंतु विरोधी गटाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. आम्ही विकास कामांना कुठेही विरोध करणार नाही. जे आमच्या सोबत येतील त्यांचेही आम्ही स्वागत करू असेही आमदार आवताडे यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, नगरसेवक भैया कळसुले, शंकर सुरवसे आदी उपस्थित होते. विधानसभेला भालकेचे आव्हान राहणार नाही. पंढरपूर नगराध्यक्षपदी प्रणिता भालके या निवडून आल्या असल्या तरी विधानसभेला त्यांचे आव्हान राहणार नाही. आजपर्यंत मी अनेक आव्हानांना तोंड दिले आहे. नगरपालिका निवडणुकीत काही वेगळ्या कारणामुळे विरोधकांची फावले आहे. यापुढे अशी परिस्थिती राहणार नाही. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी माझे आमदार प्रशांत परिचारक आणि मी स्वतः कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला आहे. त्यातून विकास कामे मार्गी लागली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रणिता भालके मैदानात उतरल्या तरी त्यांचे आव्हान मी मानत नाही. शेवटी लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. मतदाराचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मला चिंता नसल्याचेही आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.